फ्युएलवर जग सध्या पेटलंय, तर आपण जर इलेक्ट्रिकल व्हेकलकडे वळलं तर आपण फार स्वयंपूर्ण होऊ शकतो. नमस्कार, आपल्यासोबत आहेत पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे. आजच्या या बजेट बद्दल सर्वप्रथम आपल्या खात्याच्या संदर्भात काय सांगा? मला बजेट, माझं खातं कसं आहे, माझ्या खात्याला बजेटची अशी स्पेशल आवश्यकता नाही आहे, कारण पर्यावरण आहे, त्याला काय बजेट देणार. पण प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा भाग आहे, याचा आनंद आहे. आणि माझं पशुसंवर्धन खातं आहे, याच्यामध्ये पण खूप मोठ्या मत्स्य व्यवसायासाठी, पशु उद्योजकांसाठी त्यांनी आज योजना जाहीर केलेली आहे. आणि आम्ही ऑलरेडी आत्ताच आम्हाला पशुसंवर्धनाला शेतीचा दर्जा ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. रिन्युएबल एनर्जी, ग्रामीण रस्ते, लोकसंख्येला सिमेंट रस्ते, ह्या सगळ्या योजना आणि कर्जमाफी आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये मजुरांचा समावेश, या सगळ्या ग्रामीण जनतेसाठी फार सुंदर योजना आहेत. आणि उद्योजकांसाठी त्यांनी चांगल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याच्या मार्गाकडे ह्या बजेटला नेऊन त्यांनी ठेवलं. ई व्हेकलच्या निर्णयाबाबत काय सांगा? त्याचं वेलकमच करते मी. ही व्हेकल वापरावी असं माझं आव्हान आहे. आणि लोकांसंगे ब्रह्मज्ञान नको म्हणून मी स्वतः ही व्हेकल मुंबई शहरात वापरते, कारण ती लॉंग डिस्टन्स जायला मुश्किल होते आमच्यासारख्या प्रवासाला. पण अजून त्याच्यात सुधारणा व्हावी, टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा व्हावी. सगळ्या फ्युएलवर जग सध्या पेटलंय, तर आपण जर इलेक्ट्रिकल व्हेकलकडे वळलं तर आपण फार स्वयंपूर्ण होऊ शकतो. शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारनं जी आज कृती केली बजेटच्या माध्यमातून, त्याबद्दल काय? त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करते मी. मी शेतकरी आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतकऱ्यांच्या नेत्याची मुलगी आहे. आणि कर्जमाफी हा विषय अनेक वर्ष आपण हाताळला आणि त्या कर्जमाफीला आपण संवेदनशीलपणे सत्तेत असताना नेहमी सकारात्मक कौल दिला. याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे खूप खूप अभिनंदन. या होत्या आपल्यासोबत पंकजाताई मुंडे. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन पडळकर, महा MTV मुंबई.